तपास वर्ग करण्यात आलाय आणि जी फिर्याद आहे त्यानुसार हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। सगळ्या पद्धतीची कागदपत्रे तपासून कारवाई केली जाईल। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिलेली आहे। पार्थ पवार यांचं नाव या सगळ्यामध्ये का नाही याबद्दल मात्र त्यांनी बोलणं देखील टाळलेलं आहे। खडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने एकूण एक तहसीलदार आणि 8 इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरसी, चीटिंग, फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक 1 आहे, इतर 8 आरोपी आहे। त्याच्याबद्दलची जे गुन्हा दाखल जे फिर्याद प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे। पुण्यामधल्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणावरून रवींद्र धंगेकर हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। पुण्यामधील जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती देखील गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले, पार्टनरवरती गुन्हा दाखल झाला, मग पार्थ पवार यांच्यावरती का गुन्हा दाखल झालेला नाही असा सवाल देखील रवींद्र धंगेकर यांनी विचारलाय। तर वडील उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकाऱ्यांवरती दबाव असू शकतो असा आरोपही धंगेकर यांचा आहे। पुण्यातील मुंडवा येथील 40 एकर जाग्याचा गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता पार्थ पवार यांचा नाव समोर येतंय। त्यांच्याच मीडिया कंपनीने ही जागा विकत घेतलेली आहे। काही लोकांमध्ये वर गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। ज्या पद्धतीने हे सगळे खोटे म्हणजे अर्थात निवासस्थान आहे ते तुम्ही कार्यालय दाखवलेलं आहे, जिथे एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे, अर्थात टॅक्सेस कमर्शियल असेल तर हे वेगळं भरावं लागतं सगळं। हे सगळं जे चूक आहे ही चूकच आहे, ह्याच्या कारवाई झाली पाहिजे तर झालीच पाहिजे। पण त्याच्यामध्ये 3 लोकांना चौथं व्हायलाच पाहिजे, काही लपून राहिलेलं नाहीये। आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात त्याच्यावर आहे, पण आपली मागणी चूक आहे, चुकीला माफी नसावीच। म्हणजे पार्थ पवार चुकलेत हे सगळं करायला, हे चुकलेच आहेत आणि चुकीला आता शेवटी दादाच काय निर्णय घेतील ते घेतील किंवा मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप केलेला आहे। ते प्रचंड वेगाने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतायत। 2-3 लोकांवर गुन्हे दाखल झालेत, आता थांबतात का पळतात एवढंच आपल्याला बघायचं आता। परंतु सत्ताधारी म्हणजे अर्थात मंत्री हे सगळे जबाबदार असतात राज्य चालवायला, त्यांना कायदा सुव्यवस्था सगळं सुरळीत राहावं हे सगळी जबाबदारी त्यांची असते। मात्र तेच अशा पद्धतीने सरकारी जमीनच त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक लुबडायला निघालेत, म्हणजे ताबा मारतायत। नाही, हे सगळ्याच पक्षाची अनेक लोक ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत। बिल्डर आणि ते लोकप्रतिनिधी हे काय लपून राहिलेलं नाही, कारण हे आता आपण सिरियलच बघतोय। ही दुसऱ्या 1-2-4 दिवसांनी दुसरा एक येणार ते विषय ह्याच्यामध्ये बी अशीच 200-400 कोटी रुपये खायचा सगळा प्रयत्न झालेला आहे शासनाचे। त्याच्यावर पुढील कारवाई काय होणार अशी लय प्रकरण आहेत। परवा आपण कोथरूडचं बघितलं, आता कोरेगावचं बघितलं, अजून कुठलं तरी निघणार, हे निघणारच आहेत। आणि हे सगळे सत्ताधारी लोक जे पक्षामध्ये असणारी हे सत्तेची आजूबाजूला असलेल्या प्रेशरमध्ये ही सगळी कामं करतात, आता लपून राहिलेलं नाही। त्यामुळे ह्याचं सत्ता ही जनतेसाठी का स्वतःसाठी हा सगळ्यांनी जे त्या नेत्यांनी ते बघितलं पाहिजे आणि याच्यामध्ये पार्थ पवारांची चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। पुण्यामधल्या शिवाजीनगर परिसरामधल्या रेंज हिल इथल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिजाई बंगला आहे आणि याच बंगल्याच्या पत्त्यावरती पार्थ पवार यांनी त्यांच्या अमेडिया कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता म्हणून तो दाखवलाय आणि या बंगल्याच्या बाहेर सध्या पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पार्थ पवारांच्या अल्मिडिया कंपनीकडून मुंडवा येथील 40 एकर जागा जी खरेदी करण्यात आलेली आहे त्याच अल्मिडिया कंपनीकडून जो कार्यालयाचा पत्ता देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आता आपण आलो आहोत। पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील जी कॉलनी आहे, सोसायटी आहे रेंज हिल्स, त्या ठिकाणी हा जिजाई बंगला आहे। त्या बंगल्याच्या समोर आपण आहोत। खरं तर हा जिजाई बंगला जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निवासस्थान आहे आणि याच बंगल्याचा पत्ता कार्यालय म्हणून देखील देण्यात आलेला आहे अल्मिडिया कंपनीचा, अर्थात हे पार्थ पवारांकडून देण्यात आलेला आहे। खरं तर ही आपण कायद्यानुसार जर बघितलं तर ही प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे आणि कायद्यानुसार इथं कार्यालय करता येत नाही। अर्थात जर आपण बघितलं तर
हा बंगला आहे, निवासस्थान आहे, तिथं वेगवेगळे टॅक्सेस लागू होतात. प्रॉपर्टी टॅक्स हे वेगळे असतात, कमर्शियल टॅक्स आपण म्हणतो तो देखील इथं घेण्यात आलेला आहे का, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. परंतु आता जर आपण बघितलं तर या बंगल्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पुढे देखील जाऊ दिलं जात नाहीये. याच्यामध्ये काय कारवाई होते, अर्थात इथं जे टॅक्सेस आहेत ते देखील कमर्शियल टॅक्सेस वसूल केले जातात का, नक्की हे काय प्रकार आहे, याच्यावर आता प्रशासनाकडून काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. तर जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती हे काही गंभीर आरोप होत आहेत आणि याच प्रकरणामध्ये अजित पवार यांचा संबंध असला